रायगडाच्या पायथ्याशी एक छोटे गाव होते. त्या गावात हिरा नावाची एक गवळण राहत असे. ती रोज गडावर दूध विकायला जायची. तिला एक छोटे लहान बाळ होते. ती तिच्या बाळाला घरी ठेवून दूध विकायला जायची आणि गाणं म्हणायची. बाजाराला इकायला निघाली, बाजाराला इकायला निघाली, रडरडा कयांना लोणी, बाई माझ्या ग खरंच ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी, असे गाणं म्हणत म्हणत जायचे. आणि सगळे दूध विकले. अहो दादा या की लवकर, अगं ए ताई ये की लवकर, अगं ए चिंगे ये की लवकर, घे दूध. अहो ताई घ्या ना दूध. नाही हो माझं बाळ घरी भुकेलं आहे, मला आज लवकर जायचं आहे. सगळे गेले तिचे सगळे दूध विकले. तिने पाहिले सगळीकडे अंधार. मग तिने सैनिकांसमोर हात जोडले. दादा ओ दादा जाऊ दे की, दादा जाऊ दे की, मी माधव कोळ्याची लेक आहे. माझं रायगडाच्या पायथ्याशी छोटं गाव आहे. दादा जाऊ दे की. सैनिक म्हणाले तू इथेच थांब, मी महाराजांना विचारून येतो. सैनिक महाराजांना विचारायला गेले. हिराने तिचा हंडा खाली ठेवला आणि पश्चिम कडाकडे गेली. तिथे तो गड दिवसाही कोणी उतरू शकत नाही आणि रात्रीही कोणी उतरू शकत नाही. हिराने तिचा धाडस करून तिने तिच्या बाळासाठी तो गड उतरून दाखवला आणि ती तिच्या बाळाकडे गेली. तिथे जर हात किंवा पाय निसटला तर मृत्यू हा ठरलाच. तिला खूप खरचटले, पडली, काटे टोचले, पण तिने तिच्या बाळासाठी तो गड उतरून दाखवला. ती